हाय हॅलो नमस्कार. मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तर तुम्ही म्हणाल की उन्हाळी वाळवणाची सिरीज वगैरे चालू केली का? तसं काही नाही ताईंनो. तुम्हाला तर माहिती मी आईकडे आलेली आहे, त्यामुळं मग तिला म्हटलं डेली रुटीन वगैरे काही शेअर करू का? तर ती म्हणते नको आहे, तिला आवडेल तेव्हा वाटेल तेव्हा करील शेअर. तर तोपर्यंत म्हटलं चला काहीतरी एक उन्हाळी वाळवणाचे वगैरे व्हिडिओ टाकते तोपर्यंत. तर ती म्हणली चालते टाक म्हणली. त्यामुळं ते टाकते. तिला वाटेल तेव्हा मग तिच्या मनानुसार मग टाकल मी डेली ब्लॉग वगैरे इथली गावाकडले किंवा डेली रुटीन गावाकडलं कसं असतं खेड्यातलं शेतकरी माणसाचं ते सगळं टाकलं. आणि माझे आईवडील शेतकरीच आहेत, शेतीच करतात दोघं पण. तर आता आईच्या शेतातले कामं वगैरे झालेत बऱ्यापैकी, तर थोडंफार राहिले पण ते भैया वगैरे करून घेतील. तर आता मी आलेले आहे त्याच्यामुळं आई आता घरीच आहे सध्या आणि सप्ताह पण चालू आहे त्याच्यामुळं पण घरीच आहे. तर इथं आई ना ज्वारीच्या पापड्या बनवत आहे आणि याच्या अगोदर पण 2-3 व्हिडिओ टाकलेत मी. तर आता हे जे व्हिडिओ आहे का चौथा आहे मला वाटतं माझ्या अंदाजे. तर इथं ना आई ज्वारीच्या पापड्या बनवतात, त्यासाठी तिने घरची शेतातली ज्वारी आहे तर ती पूर्ण निसून घेतली, खडा वगैरे निघतो म्हणून. आणि निसून घेतलेली ज्वारी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. नंतर मग पाण्यामध्ये भिजायला ठेवली. तर ज्वारीच्या 2 पट पाणी टाकून म्हणजे डबल पाणी टाकून पूर्णपणे अशी भिजले, असे 4 दिवस पाण्यात असं व्यवस्थित पाणी टाकून 4 दिवस भिजायला ठेवली. 4 दिवसानंतर मग जेव्हा आपण नाही का हातावरती असं बोटावर ज्वारी दाबून पाहिल्यावरचं साल्ट निघतो ना, साल्ट निघालं ना की मग चांगली व्यवस्थित भिजलेली असते ज्वारी. तर 4 दिवसानंतर मग परत तिने उपसून घेतली पाण्यातली. ते पहिलं पाणी टाकून देऊन स्वच्छ पाण्याने 3-4 वेळेस धुतली, कारण की वास मारतं ते पाणी 3-4 दिवस धान्य पाण्यामध्ये राहिल्याच नंतर. तर ते पाणी टाकून दिलं, कारण नंतर मग खायला पण पापडी आंबट लागते त्याच्यामुळं. आणि मग स्वच्छ पाण्याने 4 वेळेस धुवून घेतली आणि 5-5:30च्या नंतर वरी गच्चीवरती वाळायला ठेवली. जास्त वाळलेली पण नाही जमत कडक आणि एकदम ओली पण नाही, कारण ओली असेल तर जळत नाही गिरणीमध्ये. त्याच्यामुळं आंबट ओली झाली ना की मग दळून घेतली. फॅनच्या हवेला पण जमतं ते टाकलं तर, पण फॅनच्या हवेला 2-2.5 तास तरी जवळपास लागतात मला वाटते. कारण की आम्हाला नाही टाकता आलं यशस्वीमुळं, कारण यशस्वी आहे ना पूर्ण ज्वारी सांडून टाकली असते तिनं, सगळीकडे घरामध्ये फेकली असते. त्याच्यामुळे आम्ही वरतीच टाकली होती. आणि वरती कसं 5-5:30च्या नंतर थोडं ऊन पण कमी होतं ना, हवा पण असते ना, त्याच्यामुळे लवकर हे झालं. 1-1.5 तासात तिनं लगेचच खाली आणली आणि दळून घेतली. पण मी ना दळताना तर घरी नव्हते, गिरणीत चालू केली तेव्हा. आणि आईकडे घरीच गिरणी आहे, ती घरच्या घरी दळती. डाळीची गिरणी आहे त्याच्यावर, छोटी गिरणी आहे घरी, घरगुती आपलं काम होतं तिचं. दळून पीठ पूर्ण चाळून घेतलं आणि रात्री आंबून ठेवलं. पिठामध्ये पाणी टाकून पूर्ण एक मिक्स करून घेतलं आणि आंबून ठेवलं पीठ. आणि सकाळी तिनं पूर्ण आवरून घेतलं होतं. मी उठेपर्यंत आवरून पाण्याला आधण आलं होतं ते पूर्ण हटण्यासाठी. आणि मग त्याच्या पाण्यामध्ये तिनं चवीनुसार मीठ आणि भरपूर असे तीळ टाकले होते आणि जिऱ्यानं टेस्ट पण छान येते थोडीशी. आणि तिळानं खूप छान लागतात पापड्या. आणि ह्या पापड्या ना आमच्याकडं शक्यतो कच्च्याच जास्त खाल्ल्या जातात. आणि नंतर मग म्हटलं तर भाजून आरामध्ये नाही का, आपलं चुलीमध्ये स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर जो आर पडतो ना त्याच्यामध्ये भाजून त्या पण छान लागतात. आणि तळून खातात पण एकदम कमी प्रमाणात तळून खातात. तळून पण छान लागते, पण म्हणजे जशी त्याची आवड असते खाण्याची. पण भाजून आणि कच्च्या पण छान लागतात, दोन्ही पण जास्त छान लागतात. कच्च्या आणि भाजलेली पण छानच लागते तिळामुळं. आणि आपण नाही का, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये खारोड्याला पण जशी तीळ लावली ना जास्त दाट, तसंच याच्यामध्ये पण भरपूर तिळं टाकले. तर याच्या आधीचे जे 2-3 व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये बाजरीच्या खारोड्या एक येतात आणि पोह्याच्या पळीपापड्या येतात आणि रव्याच्या पळीपापड्या येतात, असे 2-3 व्हिडिओ टाकलेत मी. आणि हा व्हिडिओ चौथा आहे. तर हे आहे की ज्वारीच्या पापड्या. तर मग तीळ वगैरे टाकून तिने चांगलं हाटून वगैरे घेतलं होतं आणि अर्धा तास कमी जाळावर ठेवलं. असं शांत जाळ असेल ना तर चांगलं शिजतं. आणि चांगलं शिजलं तरच मग पापड्या चांगल्या येतात, नाही तर तुकडे होतात त्याच्यामुळं. तर चांगलं शिजून घेतलं तिने. आणि ज्वारीच्या पापड्या आहेत ना आईने जरा जास्तच केल्या होत्या, कारण की बरेचपैकी खातात. म्हणजे आई शेतात वगैरे गेली ना तर पप्पा घरी असतील तर मग असं बरं पडतं. कारण की कसं आहे, आता घरी कोणी नसेल तळून कोण देणार, आणि हे कसं आहे तळून काय खायचे नाही शक्यतो, कच्च्या खातात. त्याच्यामुळे मग हे बऱ्यापैकी उठतात, त्यामुळं ती जास्त करते. आणि माझ्यासाठी पण न्यायच्या होत्या मला पण, त्याच्यामुळं पण शिजलं का मग मी आणि आई दोघी पण आलो होतो वरती पांगवायला पापड्या. कारण एक जिनला टाईम लागला असता आणि ह्या पापड्या थोड्या जास्त होत्या, त्याच्यामुळं पूर्ण तेवढं जे अंथरलेलं ना तेवढं धोतर भरलं पूर्ण त्याच्यामुळं. तर आणि यशस्वी पण आली होती, तिचं देवाच्या तिकडं जाऊन दर्शन झालं होतं मंदिराकडं. दर्शन करून आली होती ती. आंघोळ राहिली बरं का तिची, ती कसं छोटी आहे मुलगी, आणखी आंघोळ नाही घातली मी तिला. पण आली मग पप्पासोबत जाऊन आली मंदिराकडं. सकाळी थोडंसं गार वातावरण असतं ना त्याच्यामुळं, आणि झाडं वगैरे आहेत थोडेसे, तर गार लागतं सकाळी सकाळी मंदिराकडं. त्याच्यामुळे जाऊन आणलं तिला. नंतर पुन्हा ऊन झाल्यावर नाही जाता येत तिला. आणि बाहेर खेळायला पण मस्त आहे, ती खेळून आली थोडीशी. आली मग इथं मग तिचं सोबत खेळणं चालू होतं इथं. तिचा जो हातरूम आले ना तो धुत होती, पिळत होती पाण्यामध्ये, चालू होतं काहीतरी खेळणं. असं खेळायला दिलं ना तर बरं म्हणते ती.
पाण्यात वगैरे खेळायला बरं म्हणते. पण आता सध्या उन्हाळा म्हणून जमतं, नाही तर पावसाळा वगैरे नाही तर थंडीचे दिवस असतील तर नाही जमत. पण मुलांना कसं आहे पाहिजे, नाही तर मग हट्ट धरतात, नाही तर मग रडत बसतात. आणखी तिला काही कळत नाही एवढं, नको म्हणलेलं म्हणून खेळत होतं, जाऊ द्या म्हणलं. आणि दाईन मी दोघीजण मिळून पांगवत होतो. आता नंतर नंतर काय होतं, हे जे चिक आहे ना ते थंड झाला ना थोडासा वेळ लागतो. कारण अगोदर जी टाकलेली पापडी आहे का, जी टाकली तशी थोडंसं खात फिरवला तर पूर्ण होऊन जाते. पण नंतर ना जास्त वेळ लागतो फिरून फिरून टाकायला, कारण मग घट्ट झालेला चिका असतो ना त्याच्यामुळे. आता पापड्या खूप जाड जाड होतात त्यामुळं. आणि असं सोबत सोबत राहते बरं का, यशस्वी बघून बघून मग ती तसं करण्याचा प्रयत्न करते. कोणतं पण काम असो, काही पण असं बघते माझं जे कारण ते मी, आणि मग नंतर तिला करायचं असतं. आणि जशी खेळते का ती तिच्या सावलीसोबतच खेळते. तिला आता ती सावली दिसती, सूर्य निघाला होता, 7:15 वाजले होते मला वाटते. आणि तर ती खेळत होती त्या सावलीला बघत होती. पण तिचं चालू होतं की या पापड्या जायचं म्हणून. तर मी नको म्हणत होते जायला, तिला कळत नाही. आणखी खारुड्या करताना पण असंच केलं होतं तिने, पूर्ण धोतरावर नाचली होती. पूर्ण ते अर्ध राहिलेलं धोतर मला परत धुवून घ्यावं लागलं होतं त्याच्यामुळं. तर सावलीला बघत बघत खेळणं चालू होतं तिचं, आणि आम्ही दोघीकडं करत होतो पापड्या. आणि ह्या पापड्या तुमच्याकडं कशा बनवतात ते पण सांगा, म्हणजे कोण बनवतं कोण नाही बनवतं तर कशा पद्धतीने बनवतात ते. पण खायला छान लागतात ह्या पापड्या. चुलीतली भाजलेली छान लागते. पण आपण कसं आता शहरला तर काय चुलीचा विषयच येत नाही, गॅसवर भाजली तर जळती लवकर पापडी, व्यवस्थित भाजत नाही. जशी आरावर भाजती ना चुलीमध्ये तशी नाही भाजते. पण चला जाऊ द्या. आणि ते खारोड्या ज्या बनवल्या होत्या का त्या पण वाळायला ठेवल्या होत्या. थोडंसं ओल्लेपणा राहतो ना, दुसऱ्या दिवशी थोडासा वेळ वाळत ठेवले ना तर जरा चांगले वाळतात. आणि ते यशस्वीचं चालू होतं कुठंमध्ये आधी कुठं पण कोणता पण पसारा वगैरे ओढते वरती, थोडंसं बिना कामाचं शिल्लकचं सामान वगैरे टाकलेलं आहे तिकडे जात होती. तर तिला आई घेऊन येत होती. पण तिचं कसं आहे, जे मन लागलं का तेच खेळत बसते ते. आणि इथं मग मी माझं थोडंसं पांगून घेतलं. आणि हा चिक पण खायला ना चांगला लागतो बरं का, ज्वारीच्या पापड्याचा. गव्हापेक्षा ज्वारीच्या पापडीचा चिक छान लागतो. बऱ्यापैकी तर खातात, बरेच जण खातात. म्हणजे कोणाला आवडतं का नाही, पण मला आवडतं खायला हे चिक, छान लागतो. मी ठेवला होता काढून वाटीमध्ये. यशस्वीला इथं गावाकडं ना खरंच खूप मस्त वाटते, मोकळं वातावरण आहे. कसं तिकडं नाही जमत ना. आणि इथं चालू होतं तिचं, तिला माझ्या मांडीवरनं पलीकडे जायचं होतं, पाठीमागून जा म्हणत होतं, नव्हतं जात, मांडीवरून पलीकडे जायचं होतं तिला. तर मग इथून गेली ती, आणि मग नंतर परत खेळत बसली ती. तिथून खाली आतमध्ये बघत होती, बाहेर दिसत होती ना तिला, कुत्रे वगैरे बरंच आवडते दिसत होती तिला, ते बघत बसली होती ती. तोपर्यंत मी राहिलेलं बाकीचं करून घेतले हे. आणि आई खाली गेली होती, भैया आला होता तर त्याला चहा आणण्यासाठी. तर अशा पद्धतीने सगळ्या पापड्या आम्ही दोघींनी पांगून घेतल्या. शेवटला नंतर मग मीच थोडंसं राहिलेलं पांगून घेतलं. आईला म्हटलं तू जाय मग खाली, मी येते तेवढं पांगून. तर मग पूर्ण असं एवढं झाल्या होत्या. आणि खरंच हे खायला ना खरंच छान लागतात बरं का. तुमच्या इकडं कशा करतात ते सांगा एकदा मला. आणि प्रत्येक भागात कसं वेगवेगळं बनवलं जातं ना, तर त्याच्यामुळं आता 2-3 दिवसानं मी पण जाणार आहे. तर मग बघू आता कशा, म्हणजे कोणते कोणते नेणं होतं. कारण न्यायचं म्हणलं की हे जागा याला जास्त लागते, वजनाला कमी असतं. पण तर जेवढं जमल तेवढं नेईन, बाकीचं राहिलेलं परत दुसऱ्या चक्करला वगैरे. नाही तर मग पप्पा वगैरे येतात आळंदीला, तेव्हा ते घेऊन येतील. जसं जमन तसं मग नेईल मी थोडं थोडं करून. सगळं एकत्र नाही नेऊ शकत, बाकीचं पण सामान असतं, कपडे वगैरे असते तर थोडंफार दुसरं पण डाळी वगैरे घेऊन जाते ना, तर सगळं एकत्र नाही नेता येत ना. जेवढं जमन तेवढं घेऊन जाईल. आणि बाकीचं नंतर पप्पा येतील तेव्हा घेऊन येतील. नाही तर मग मी नंतर गेले कधी तर भैया वगैरे येतोच ना. एक भैया राहतो माझ्या इकडं, उन्हाळ्याचं गावाकडं जातो तो, आणि नंतर मग पाऊस वगैरे पडल्याच्या नंतर इकडंच येतो. तर ते पण घेऊन येईल. नाही तर मग असं जसं जमल तसं. आता पापड्या वगैरे तुम्ही बघितल्या असतील, सगळ्या झाल्या होत्या घालून. ह्या दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर पूर्णपणे वाळल्या होत्या, पण आता काढायला आहे ना ऊन झालं होतं थोडंसं. सकाळी आईला काम होतं म्हणून काढणं नाही झालं सकाळी, एकदम गार वातावरण होतं तोपर्यंत. आता 11-11:30 वाजले होते. आणि दुसऱ्या दिवशी काढलेली पापडी ना चांगली व्यवस्थित निघते. आणि ह्या ज्वारीच्या पापड्यात ना एवढ्या पटपट निघत होत्या ना, फक्त पाणी ठेवलं होतं. आता त्या गळायलाच लागले ते डायरेक्ट पाणी मारलं की, त्याच्यामुळं. तर मग आता हे ते तुम्हाला जे दिसते का माझ्या हातापाशी उरलेले पापड्या, तर ते शेवट थोडंसं होतं. तर ते तुम्हाला म्हणलं ना घट्ट झाल्याच्या नंतर थोडं जाड पापडी होती, त्याच्यामुळं ते थोडंसं जाड झाल्यामुळं उरल्यासारखी झाली होती शेवटचं असल्यामुळं. तर पूर्ण पापड्यानं पाणी मारल्याच्या नंतर आपोआपच गळायलाच लागले होते. एवढं व्यवस्थित छान शिजलं होतं, लगेच निघत होतं. आणि इथं ना माझी आजी आली होती, पण म्हणजे माझ्या पण एवढं लक्षात नाही आलं आणि तिच्या पण नाही. तर ते झालं असं की नंतर मी व्हिडिओ बघितला मग कळालं की ती आलेली आहे, पण ती ना पूर्ण दिसतच नाही. ती पायऱ्यावरती बसली होती तिथं, आणि तिला पण माहीत नव्हतं इथं शूट चालू आहे म्हणून. तर त्यामुळं तिला काय घेताच नाही आलं. मला नंतर लक्षात आलं, म्हटलं जाऊ दे आता, नंतर नेक्स्ट टाईम जेव्हा इकडं म्हणजे चालू असेल माझं शूट वगैरे, नाही तर मी तिकडं जाईन ना तिच्याकडं, तर तेव्हा घेईल म्हणलं. आणि मग बसले तिथं थोडंसं बोलत होतो. बोलत आम्ही पापड्या पण काढून घेतल्या.
तर भरपूर असे झाले आणि असे पापड्या झाले ना तर काय वाटत नाही दुसरं पण काय करायला, कारण व्यवस्थित सगळं झालं ना, शिजलं, चिक पण व्यवस्थित शिजला, निघाल्या पण ना तर बरं वाटतं. तुकडे झाले ना की खूप मूड ऑफ होतं आणि त्याच्यानंतर दुसरं काय करण्याचं पण इच्छा राहत नाही. पण असं झालं ना तर बरं वाटतं. म्हणजे दुसरं आणखी वाळवून काहीतरी बनवायचं म्हणलं ना तर बरं पडतं, की वाटते चला आता आणखी बनवा म्हणून एक जो आपल्या मनात आपल्या उत्साह राहतो ना तर ते करण्यासाठी आणखी वाढत जातो चांगलं व्यवस्थित झाल्याच्या नंतर. कारण नेहमी करणारच कोण चांगलंच होतं, पण एखाद्या वेळेस चुकतं पण त्याचं काही सांगत नाही, कारण चुकू शकतं ते, एवढं परफेक्ट कोणीच नसतं ना. त्यामुळं पण इथे व्यवस्थित निघाल्या. आणि ह्या पापड्या आहेत ना मग नंतर आईने वरती जाऊन वाळू घातल्या. तुम्ही बघितलं असेल पहिल्या पापड्यात आम्ही सकाळी लवकर काढले होते, त्यामुळे एक साईडनं काढणं आणि दुसऱ्या साईडला लगेच साडीवरती मी वाळ्या घेतल्यात. बघा आत्ता ना अशा पापड्या निघाल्या सगळ्या व्यवस्थित. आणि किती भरपूर तिळं टाकले ते, ह्या भरपूर तिळामुळं ना खरंच खूप छान लागतात खायला पापड्या वाळल्याच्या नंतर. मला कच्चीच आवडती खायला शक्यतो. आणि मग इथं आईला म्हणलं तळून थोडंसं म्हणजे दाखव कसे तळल्याच्या नंतर कशा बनतात काय होतात. तर तळून पण छान लागते, पण तळून रसासोबत छान लागते खायला. तर इथं आईनं तळल्या होत्या सगळ्या पापड्या. म्हणजे ते 4-5 तळून दाखवल्या तिने, मग कशा होतात कशा नाही. तर छान बनल्या होत्या बरं का पापड्या. तर चला ताईंनो, माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि चांगला सपोर्ट म्हणजे देतात तुम्ही पण मला करत आहात, आणि असाच सपोर्ट राहू द्या माझ्यासोबत तुम्ही काय. आणि आपले सबस्क्रायबर पण चांगले वाढत आहेत. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत जा, चुकवत असेल तर ते पण सांगत जा. आणि मी प्रयत्न करेल की माझ्याकडून होईन तेवढं चांगलं आणि नवीन काहीतरी देण्याचं. पण सध्या कसं व्हायलं की आईकडे आलेली नंतर शूट नेमकं कोणतं घ्यावं रुटीन वगैरे घेता येत नाही. आणि उन्हाळी वळवण्याचं काय काय होतं कधी कधी ना, ती जेव्हा बनवते का तेव्हा मी झोपेतच असते, अर्धं होतं, त्यामुळे मला डायरेक्ट टाकता येईना. तर इथंच व्हिडिओ एंड करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.